इकडे राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि गुणवत्ता निर्देशांक हा 400च्या पुढे गेलेला आहे। दिल्लीतले बहुतेक भाग हे सध्या रेड झोनमध्ये गेलेत। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार राजधानीतल्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक रात्री 10 वाजेपर्यंत 344 पेक्षा जास्त झाला। तर द्वारकेतला हवेचा गुणवत्ता निर्देशांक 417 होता। अशोक विहारचा 404, वजीरपूरचा 423, आनंद विहारचा 404 होता। सुप्रीम कोर्टाने दिल्ली एनसीआर मध्ये रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत ग्रीन क्रॅकर्स म्हणजे पर्यावरणपूरक फटाके वाजवण्याची परवानगी दिलेली होती। मात्र नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरूच ठेवली। त्यामुळे रेड झोनमध्ये 38 पैकी 36 सेंटरवर प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे। तर दिल्लीमध्ये प्रदूषणाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। दिवाळीच्या उत्साहाच्या दरम्यान राजधानी नवी दिल्लीच्या शहरात प्रदूषणाची पातळी ही एकदम अशी गंभीर स्तरावर पोहोचली आहे, भीषण स्तरावर पोहोचली आहे। तसंच आपण बघतो की ग्रीन क्रॅकर्सची जी एक सर्वोच्च न्यायालयाने एक ऑर्डर दिलेली आणि हिरवे क्रॅकर्स फोडण्याचा एक परवानगी जे दिलेली त्यानुसार लोकांनी फायदा उचलून 8 ते 10 जे वेळ होता त्याच्या पुढे पण म्हणजेच रात्रीच्या 11-12 पर्यंत जे आहेत फटाके वाजवत होते हे समजून येत आहे। आणि म्हणूनच शहरात प्रदूषणाची पातळी ही भीषण स्तरावर पोहोचली आहे। हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांक आपण बघितलं तर गंभीर श्रेणीत हे पूर्ण निर्देशांक गेला आहे। ज्या प्रकारची सध्याची स्थिती आहे आणि मास्क वगैरे घेऊन आता जे आहे राजधानी दिल्लीत चालावं लागेल, त्याच दरम्यान एक लक्ष येतं की खूप अशी गंभीर परिस्थिती झाली आहे। एकदम अशा भीषण स्तरावर AQI पोचून सध्या कुठे ना कुठे जास्त ते जास्त जागा दिल्लीमध्ये रेड झोनमध्ये आहे। म्हणून काळजी घेणं खूप गरजेचं आहे। दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट शेर सिंग बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।